आता अगोदर आहे ना ग्रामपंचायतीचा झेंडा वंदन होईल. सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर दिल्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी द्यायची. राष्ट्रध्वज को सलामी दो. हात नीच. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दिना माधुरी मुली गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुरतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, शिवच्या मधुराचा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र. आता प्राथमिक शाळेचा झेंडा वंदन होईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री गणेश भाऊ टोचे, त्याचप्रमाणे गावच्या उपसरपंच सौ जिजाबाई महादू भगत, आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीभाऊ भोर, उपाध्यक्षा सौ शैलाताई भगत, त्याचप्रमाणे गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री नानाबाबा टोचे, सीमाताई भोर, तसेच आपल्या गावचे वनपाल समितीचे अध्यक्ष श्री संजय भाऊ गायकवाड यांनी ध्वजारोहणासंबंधी सूचना मांडली. त्या सूचनेस मी आपल्या सर्वांच्या वतीनं पूर्णतः अनुमोदन देत आहे. ध्वजारोहण आमचे सूर्यवंशी सर हे देखील त्यांच्या सोबत राहतील अशी मी त्यांना विनंती करतो.
इथून समोरून घे समोरून नंतर ठेवा परतून घ्या नंतर घ्या. ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. 1 2. अंमली पदार्थ मुक्त भारत ही प्रतिज्ञा या ठिकाणी घ्यायची आहे. प्रतिज्ञा केली तयार. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ, मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही. मी माझे जीवन स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन. मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन. मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन. मी माझ्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईल. मी ठाम निर्धार करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला
सामूहिक संकल्प आहे. मी माझ्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन. मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन. जय हिंद. हाताला कळ लागणे बरोबर आहे, पण समस्या एवढीच महत्वाची आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आता शेवट माध्यमिक शाळेचं झेंडावंदन आहे. शिक्षक सन्माननीय भागवत सर यांनी ध्वजारोहणाबाबतची सूचना मांडली. त्या सूचनेस माध्यमिक विद्यालय सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी पूर्णतः अनुमोदन देत आहे.